चांदोबा महाभारत तिसरा भाग. शकुंतलेची कथा. शुक्राचार्यांनी स्वतःला वृद्ध होण्याचा शाप देताच ययाती शुक्रांच्या चरणी पडला आणि म्हणाला, मला शाप देणे न्याय्य नाही. शर्मिष्ठेने पुत्राचा वर मागितला होता. तिची इच्छा पूर्ण केली नसती तर मला भ्रूणहत्येचे पाप लागले असते. म्हणूनच मी तिची इच्छा पूर्ण केली. एवढेच, पण देवयानीवर अन्याय करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. कृपया मला क्षमा करा. माझा शाप कधीही वरदान होणार नाही. परंतु तुला अजून काही काळ यौवन अनुभवायचे असेल तर तुझे वृद्धत्व कोणत्याही युवकाला देऊन त्याचे यौवन तू घेण्याची संधी तुला देतो, असे शुक्र म्हणाले. यौवन मागण्यासाठी इतरांकडे मागण्यापेक्षा आपल्या पुत्रांनाच विचारणे आणि जो संमती देईल त्यालाच आपल्या पश्चात राज्याभिषेक करणे योग्य होईल, असा ययातीने विचार केला. त्याला शुक्रांनी संमती दिली. ययातीला लगेच वृद्धत्व आले. शीर थरथरले, सांधे ढिले झाले, केस पांढरे झाले, मुखावर सुरकुत्या पडल्या, दमा रोग झाला. त्या स्थितीत त्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला यदूला बोलावले. त्याला या शापाबद्दल सांगितले आणि म्हणाले, वत्सा, काही काळ माझे वृद्धत्व तू स्वीकारून तुझे यौवन मला देशील का? त्यानंतर तुझे यौवन तुला देऊन माझे वृद्धत्व मी पुन्हा घेईन. यदू या व्यवस्थेला अजिबात मान्य झाला नाही. ययाती संतप्त झाले आणि यदूला तसेच त्याच्या संततीला म्हणजेच यादवांना राज्याचा अधिकारी राहू दिले नाही. केवळ यदूच नव्हे, ययातीचे इतर पुत्रही पित्याचे वृद्धत्व स्वीकारायला तयार झाले नाहीत. शर्मिष्ठेच्या पुत्रांपैकी सर्वात धाकटा असलेला पुरू एकटाच पित्याच्या प्रस्तावाशी सहमत झाला. शुक्रांच्या कृपेने ययातीने आपले वृद्धत्व पुरूला देऊन पुरूचे यौवन स्वतः प्राप्त केले आणि विश्वाची नावाच्या अप्सरेसह सुंदर स्थळी विहार करत मनाप्रमाणे सुख भोगले. असे काही काळ गेल्यावर त्यांनी पुरूला त्याचे यौवन परत दिले. स्वतः वृद्ध होऊन पुरूचा राज्याभिषेक केला. पुरूला पौष्टी आणि कौसल्या अशा 2 पत्नी होत्या. दोघांनाही पुत्र झाले. कौसलेला जन्मलेल्या पुत्रांच्या संततीमध्ये जन्मेजयाच्या परंपरेत 16व्या पिढीमध्ये दुष्यंत नावाचा राजा जन्मला. दुष्यंत आणि विश्वामित्राची कन्या शकुंतला यांना भरत नावाचा अत्यंत सुंदर पुत्र झाला. विश्वामित्राला कन्या कशी झाली म्हणजे, एकदा विश्वामित्राने अत्यंत तीव्र तपश्चर्या केली. ते तप पाहून इंद्र भयभीत झाला आणि मेनका नावाच्या अप्सरेला बोलावून म्हणाला, विश्वामित्र घोर तप करत आहे. ते तप पूर्ण झाले तर देवांना धोका निर्माण होईल अशी मला भीती वाटत आहे. म्हणून तू जाऊन तुझ्या संपूर्ण चातुर्याचा वापर करून विश्वामित्राचा तपोभंग कर, असे तो म्हणाला. विश्वामित्र सामान्य मनुष्य नव्हते. त्यांनी राजवंशात जन्म घेऊन आपल्या तपशक्तीने ब्राह्मणत्व मिळवले होते. ते अत्यंत कोपिष्ट होते. त्यांनी वसिष्ठांसारख्या महर्षींनाही पुत्रशोक दिला होता. क्रोधामुळे चांडाळ झालेल्या त्रिशंकूकडून जेव्हा त्यांनी यज्ञ करवून घेतला तेव्हा त्यांच्या भयामुळे इंद्राने स्वतः हविर्भाग स्वीकारला. त्या त्रिशंकूला विश्वामित्राने आपल्या शक्तीने स्वर्गात पाठवले आणि देवांनी त्याला खाली ढकलले असता अंतराळातच एक स्वर्ग निर्माण करून त्याला तिथे स्थापित केले. हे सर्व माहीत असूनही मेनका विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी निघाली आणि विश्वामित्र असलेल्या आश्रमात आली. मेनका विश्वामित्राला दिसली आणि त्यांना नमस्कार करून त्या आश्रमात विहार करू लागली. वाऱ्याने विस्कटलेले वस्त्र सावरत फिरणाऱ्या मेनकेला पाहता पाहता तिच्या सौंदर्याने विश्वामित्रांचे मन विचलित झाले. त्यांच्यात निर्माण झालेला विकार ओळखून मेनका आपले कार्य पूर्ण होत असल्याचे समजली आणि त्यांच्या वश झाली. त्यांच्या संयोगामुळे मेनकेला एक सुंदर कन्या झाली. त्या अर्भकाला मालिनी नदीच्या तीरावर निर्जनवनाच्या मध्यभागी सोडून मेनका स्वतः देवलोकी निघून गेली. त्या प्रदेशात त्या लहान बालिकेचे शकुंत पक्ष्यांनी आपल्या पंखांनी झाकून रक्षण केले. दुपारच्या वेळी कणू महामुनी स्नानासाठी आले आणि शकुंत पक्ष्यांच्या पंखांच्या छायेत सुरक्षित असलेल्या त्या बालिकेला पाहिले. आसपास त्या बालिकेचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी त्या बालिकेला जवळ घेतले आणि आपल्या आश्रमात नेऊन शकुंतला असे नाव ठेवले आणि आपल्या कन्येप्रमाणे तिचे पालनपोषण करू लागले. शकुंतला सुद्धा दिवसेंदिवस मोठी होऊ लागली आणि कणू महामुनींनाच आपले पिता मानून तिथल्या वन्य पशूंना मायेने पाहत असे. एके दिवशी दुष्यंत मालिनी नदीच्या तीरावर आपल्या परिवारासह शिकारीसाठी आला आणि तिथे कणू महामुनींचा आश्रम पाहिला. तो आश्रम प्रदेश अत्यंत शांत वाटला. ऋषिकुमार वेदपठण करत होते. काही जण अग्नीत हवी अर्पण करत होते. एका ठिकाणी अध्ययन आणि चर्चा चालली होती. सामगान ऐकू येत होते. दुष्यंताने आपल्या परिवाराला तिथेच थांबण्यास सांगितले आणि स्वतः एकटा आश्रमात प्रवेश करून कण्वांच्या कुटीपाशी आला. कुटीमध्ये कणू नव्हते. आत कोण आहे असे दुष्यंताने मोठ्याने विचारल्यावर तपस्विनीच्या वेशातील शकुंतला आतून आली. तिने दुष्यंताला पाहताच तो राजा असल्याचे ओळखले. त्यांना अर्घ्यपाद्य दिले, अतिथी सत्कार केला आणि विचारले, तुम्हाला काय हवे आहे? अत्यंत सुंदर आणि सुकुमार असलेल्या शकुंतलेला पाहून दुष्यंत तिच्या अतिथी आदराने प्रसन्न झाला आणि म्हणाला, मुली, या वनात शिकारीसाठी आलो होतो आणि महामुनींचे दर्शन घेऊन जावे असे वाटले. ते कुटीत नाहीत का? कुठे गेले आहेत? ते माझे पिता आहेत. फळे आणि समिधा आणण्यासाठी गेले आहेत. एका घटिकेत परत येतील, असे शकुंतला म्हणाली. शकुंतलेच्या बोलण्याची धाटणी पाहता पाहता दुष्यंताचा तिच्यावरील मोह वाढतच गेला. ती कुमारी असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने शकुंतलेला विचारले, मी असे ऐकले आहे की कणू महामुनी ब्रह्मचारी आहेत. ते तुझे पिता कसे झाले? मुळात तू कोणाचे अपत्य आहेस? या आश्रमात कशी आलीस? तुला पाहताच माझे मन तुझ्याकडे ओढले जात आहे. सत्य काय ते सांग.
शकुंतलेने यापूर्वी कणू महामुनी दुसऱ्या एका ऋषींना आपल्या जन्माचा वृत्तांत सांगताना ऐकला होता, म्हणून तिने ते सर्व दुष्यंताला सांगून टाकले. तर मग तू राजकन्याच आहेस. तुझ्यासारख्या सुंदर आणि गुणवती कन्येने असे वल्कल परिधान करून वनफळे खात या झोपडीत राहणे मला अजिबात आवडलेले नाही. माझी पत्नी होऊन माझ्या राजवाड्यात समस्त सुखांचा उपभोग घे. माझ्या राज्याची तूच राणी हो, असे दुष्यंत म्हणाला. वनात गेलेले माझे वडील परत आल्यावर त्यांची अनुमती घेऊन तुम्ही मला घेऊन जा, असे शकुंतला म्हणाली. तिच्या मनातही आपल्याबद्दल प्रेम असल्याचे दुष्यंताला स्पष्ट झाले. त्याने शकुंतलेला सांगितले, माझे मन तुझ्यासाठी व्याकुळ झाले आहे. क्षत्रियांना गांधर्व विवाहासाठी मंत्रतंत्रांची आवश्यकता नसते. वधू आणि वराच्या इच्छेशिवाय माता पित्यांच्या परवानगीची गरज नसते. तो गुप्तपणे व्हावा. त्याच्यापासून होणाऱ्या पुत्राला युवराज करावे या अटीवर शकुंतला त्या विवाहाला तयार झाली. ते दोघे त्याचवेळी पती पत्नी झाले. दुष्यंत शकुंतलेचा निरोप घेऊन निघताना म्हणाला, मी माझ्या नगरात जाऊन तुला नेण्यासाठी माणसे पाठवतो. ही गोष्ट कणू महामुनींना समजली तर ते रागावून काय करतील याची दुष्यंताच्या मनात भीती होतीच. शकुंतलेला सुद्धा तशीच भीती वाटली. त्यानंतर कणू महामुनी कंदमुळे आणि फळे घेऊन आले. हात पाय धुवून येऊन बसले. शकुंतला लाजत आणि घाबरत जवळ येऊन उभी राहिली. त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने घडलेला प्रकार ओळखला आणि म्हणाले, मुली, तू योग्य पतीशीच विवाह केला आहेस. या गांधर्व विवाहाचा परिणाम म्हणून तुला महाचक्रवर्ती होण्यासारखा पुत्र प्राप्त होईल. तुझी काही इच्छा असेल तर सांग. माझ्या पोटी जन्मणारा पुत्र शौर्य, ऐश्वर्य आणि बल संपन्न असण्यासोबतच वंशाचा उद्धार करणारा असावा अशी माझी इच्छा आहे, असे शकुंतला म्हणाली. तसेच होईल, असे कण म्हणाले. शकुंतलेचे मन शांत झाले. कालांतराने शकुंतलेने एका पुत्राला जन्म दिला. कणू महामुनींनी त्या बालकाचे शास्त्रानुसार आणि क्षत्रियोचित जातकर्म इत्यादी संस्कार केले. तो बालक शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागला आणि 6 वर्षांचा होताच सिंह, व्याघ्र आणि हत्तींवर बसून फिरू लागला आणि त्यांना आश्रमातील वृक्षांना बांधण्यासारखी कृत्ये करून आश्रमातील ऋषींना भयभीत करू लागला. आश्रमात सर्वजण त्याला सर्वदमन असे म्हणत असत. एके दिवशी कणू महामुनी शकुंतलेला म्हणाले, मुली, तुझा पुत्र आता युवराज होण्यास योग्य झाला आहे. त्याने त्याच्या पित्याकडे असणे श्रेयस्कर आहे. तू तरी पती जिवंत असताना किती काळ माहेरी राहणार? मी तुला तुझ्या पतीकडे पाठवतो. कण्वांच्या काही शिष्यांनी शकुंतला आणि तिच्या पुत्राला सोबत घेतले आणि दुष्यंताच्या नगरात जाऊन तिला तिथे सोडून आश्रमात परतले. द्वारपालाने शकुंतला आणि तिच्या पुत्राला दुष्यंताकडे जाऊ दिले. परंतु दुष्यंताने शकुंतलेला ओळखल्यासारखे वाटले नाही. शकुंतलेच्या हृदयात धडधड वाढली. ती त्याला म्हणाली, राजा, तू एकदा शिकार करताना कण्व आश्रमात आल्याचे विसरलास का? हा तुझा पुत्र आहे. याला युवराज करण्याचे वचन तू दिले होतेस. मला वश करण्यासाठी दिलेले वचन विसरू नकोस. दुष्यंत सर्व माहीत असूनही न माहीत असल्यासारखे वागू लागला आणि म्हणाला, मुळात तू कोण आहेस हे मला माहीत नाही. संदर्भहीन बोलू नकोस आणि ज्या वाटेने आलीस त्याच वाटेने परत जा. शकुंतलेला दुःखासोबतच रागही आला. ती दुष्यंताला म्हणाली, राजा, तुला काहीच माहीत नाही असे म्हणतोस का? इतर कोणाला माहीत नाही म्हणून तू असत्य बोलतोस का? अंतरात्म्याला तर माहीत आहेच ना. सत्य लपवणे हे महापाप आहे. ज्या सद्बुद्धीने त्या दिवशी तू माझा स्वीकार केलास तसेच आज माझा सांभाळ कर. पशुपक्षी सुद्धा आपल्या संततीवर प्रेम करतात. हा तुझा पुत्र आहे. जन्मलेल्या पुत्राला नाकारू नकोस. तरीही दुष्यंताच्या भूमिकेत पालट झाला नाही. त्यावेळी आकाशातून एक आकाशवाणी अशी झाली, राजा, हा बालक शकुंतलेच्या पोटी जन्मलेला तुझाच पुत्र आहे. या पुत्राचा प्रेमाने सांभाळ कर. तो भरत या नावाने प्रसिद्ध होईल. दुष्यंताची भीती निघून गेली. शकुंतला आपली पत्नी आहे आणि तिचा पुत्र आपलाच पुत्र आहे हे जगाला समजले असल्यामुळे त्याने धैर्याने त्यांना स्वीकारले. चांदोबा महाभारत 3रा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.